राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ते योजना प्रभावी करण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी केला। या आदेशानुसार शेतरस्ता अडवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्याचा शासकीय योजनांवरील लाभ बंद केला जाणार आहे। तसेच फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक करण्याची तरतूद करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंडासह पुढील 5 वर्ष शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। आपण सविस्तर पाहूयात। शेतरस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणार। 5 वर्षासाठी आधार कार्ड आणि फार्मर आयडी होणार ब्लॉक। सर्व सरकारी योजनांवरील लाभ बंद केला जाणार। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने एक आक्रमक पाऊल उचलले। ग्रामीण भागात प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसून येते। शेतरस्त्यांच्या वादातून भांडणं, तणाव आणि पोलिसात गुन्हे दाखल होण्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये। अनेक शेतकऱ्यांनी वारंवार लेखी तक्रार करूनही त्यांना वेळेत न्याय मिळत नसल्याच्या घटना समोर येत आहेत। त्यामुळे शासनाचा हा कठोर आदेश प्रत्यक्षात प्रभावीपणे अंमलात येणार की नेहमीप्रमाणे कागदोपत्रीच राहणार, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी उपस्थित केलाय। शेतकऱ्यांनी वारंवार तहसीलदार असेल, उपविभागीय असेल किंवा जिल्हाधिकारी असेल यांना वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन केवळ तक्रारी लिहून घेतं, मात्र याकडे दुर्लक्ष करतं। आमची अशी मागणी आहे की प्रशासनानं ही योजना जी आहे ते केवळ कागदोपत्री न राबवता प्रत्यक्षात आणावी आणि कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय न करता प्रत्यक्ष त्या ठिकाणी महसूल प्रशासनानं मोजणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा। बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील गट क्रमांक 385 आणि 386 मध्ये शेतजमीन असलेल्या शिवचरण महादेव नाईगडे यांच्या शेताकडे जाणारा शेतरस्ता सुमारे 35 वर्षांपासून होता। महिनाभरापूर्वी शेजाऱ्यांनी खोदून आणि बांध भरून त्यांचा रस्ता अडवला। चंद्रकांत शेळके यांना लेखी निवेदनाद्वारे रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती। त्यावेळी आश्वासन मिळालं, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। एकीकडे शासन कडक निर्णय जाहीर करत असताना दुसरीकडे प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। लिंबा गणेशमध्ये तहसीलदार आलेले होते शिबिरीसाठी व त्यांना लेखी अर्ज दिलेला आहे, पण त्यांनी काही आणखीन रस्ता खुला करून दिलेला नाही। व एक वेळेस बीडला जाताना आईचा अपघात झाला, त्यामुळे आम्ही काही दिवस शांत होतो, तर आमचा रस्ता खुला करून द्यावा। जिल्ह्यामध्ये पाणंद रस्ता योजना सुरू आहे। यामध्ये जिल्हा स्तरावर या संदर्भात बैठक झालेली आहे। तसेच विधानसभा निहाय देखील त्याची बैठक पार पडली आहे। ज्या ठिकाणी अतिक्रमण झालंय त्या ठिकाणी काम करत आहोत। विशेष बाब म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशानुसार आपल्या भागातील कुठलाही रस्ता असेल, पाणंद रस्ता असेल, त्याचबरोबर शेतरस्ता असेल, या संदर्भात कुठलाही रस्ता असेल, जर कोणी अडवला तर त्या व्यक्तीचा आधार कार्ड आणि फार्मर आयडी ब्लॉक केलं जाणार आहे। या संदर्भात आम्हाला सूचना देखील आलेल्या आहेत। त्याचबरोबर त्याला नोटीस देऊन 7 दिवसाच्या आत अतिक्रमण काढलं नाही तर त्या व्यक्तीचा आधार कार्ड आणि फार्मर आयडी हा आपण 5 वर्षासाठी ब्लॉक केलं जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। शासकीय रस्ता असेल या फिर नगाशामध्ये असलेला रस्ता असेल या फिर संबंधित प्रांतीयात असल्याने दिलेला रस्त्यामध्ये अतिक्रमण केला असेल, आम्ही त्याला नोटीस देऊन ते 7 दिवसात तो अतिक्रमण काढला नसेल तर आम्ही त्यांचा फार्मर आयडी आणि त्यांचा आधार हे आपण 5 वर्षासाठी ब्लॅकलिस्ट करणार आहे आणि त्या 5 वर्षामध्ये कुठलाही शासकीय योजना या संबंधित शेतकऱ्याला दिला जाणार नाही आहे। बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांची अडवणूक झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। त्यानंतर प्रशासनाच्या वतीनं मोठा निर्णय घेण्यात आला। या सूचनांची कशा पद्धतीनं अंमलबजावणी होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जे पांदण रस्ते आहेत, जे शेत रस्ते आहेत, या संदर्भात जर शेतकऱ्याची कुणी अडवणूक करीत असेल तर त्या शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं ब्लॉक केले जाणार आहे आणि 5 वर्षासाठी त्या शेतकऱ्याला कुठलीही योजना प्रशासनाच्या वतीनं दिली जाणार नाही। मात्र हा जो निर्णय आहे तो कशा पद्धतीनं जिल्हा प्रशासन राबवतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.